इह लोके सहा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 जयांचे केल्या स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण सद्गुरुचे ते नमस्कारुणी आता तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुख्य यश वेदांत शास्त्रार्थ नीती नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते कृष्णाय वासुदेवाय हरहे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः राधे कृष्ण 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे कृष्ण हो राधे श्याम श्याम राधे कृष्ण 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 राधे राधे
राधे श्याम 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 राधे राधे तदंबुली नदीन मीन दिव्य संप्रदायकं कलोमलो गभारहारी सर्वतीर्थनायकं समच्छकाच्छनक चक्र चक्रवाकशान्मते तुदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे तुदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे हर विठ्ठल हलो प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवंत भक्त संत सम्राट महाराष्ट्राचे भूषण असलेले देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराया माझ्या तुकोबरायांचा गोड असा सुंदर असा चिंतनीय असा विशेष करून या देहाचं महत्त्व सांगणारा गोड असा सुंदर असा 4 चरण असलेला अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल आज या ठिकाणी वारकरी भवन श्री संत हरिबाबा मंदिर पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या परिसरातील कैलासवासी गंगा भागीरथी झेल्याबाई पुंडलिक पाटील कांडेकर परिवारकडे उपस्थित आपण सर्व आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोरेधारे आपण सर्वजण या ठिकाणी आज गुरुवार दिनांक 20/8/2026 रोजी झेल्याबाई या मातोश्रींच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. मातोश्रींनी इहलोकाची यात्रा संपूर्ण त्या परलोकामध्ये निघून गेल्या 1 वर्ष यांना पूर्ण होत आहे म्हणून पुन्हा स्मरण सर्व परिवार एकत्रित येऊन या ठिकाणी हा वर्ष श्राद्धाचा हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहेत. आपले विनीत श्री नारायण सूर्यभान कांडेकर त्यांचा पुतण्या आहे. श्री भर्तरीनाथ सूर्यभान कांडेकर पुतण्या आहे. श्री शरद चंद्रभान कांडेकर पुतण्या आहे. श्री सोमनाथ सूर्यभान कांडेकर पुतण्या आहे. श्री जालिंदर नामदेव कांडेकर पुतण्या आहे. गंगा भागीरथी बिजलाबाई नवनाथ सिरसाट त्यांची मुलगी आहे. गंगा भागीरथी इंदुबाई पुंजा रहाणे मुलगी आहे. सौभाग्यवती सिंधुबाई लहानू म्हस्के मुलगी आहे. गंगा भागीरथी लंकाबाई सूर्यभान नवले त्यांची मुलगी. समस्त कांडेकर परिवार पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक उपस्थित सर्व आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोरेधारी विठ्ठल झेल्याबाई या मातोश्रींच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आलेली आमच्याही वाटेला ही कीर्तन रूपी सेवा उपस्थित सर्व गुणीजन मंडळी सुंदर पद्धतीमध्ये सर्व सात्संगत करत आहे. गोड सुंदर अशी चाल या ठिकाणी ज्यांनी गायली आदरणीय हरिभक्त परायण राजगुरू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गोड सुंदर अशी चाल त्यांच्या समेत त्यांना साथ करणारे आदरणीय हरिभक्त परायण किशोर महाराज या ठिकाणी आहेत. गावातील गुणीजन भजनी मंडळी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानाने मोठी असलेली मंडळी आपल्या गावातील या ठिकाणी साथसंगत करण्यासाठी उपस्थित आहे. याही बाजूला विना घेऊन उभी असलेली बाबा आपल्याही चरणावरती मी नतमस्तक होईल. गोड अशी मृदंगाची साथ करणारे मृदंगाचे अलंकार मृदंग महामेरू असंही म्हणायला हरकत नाही. मूर्ती लहान पण कीर्ती मान एकदा जोरदार टाळ्या आमच्या दादासाठी झाल्या पाहिजे. गोड सुंदर असा मृदंग वाजवताय असे हरिभक्त परायण अंगद महाराज या ठिकाणी आहेत. त्यांच्याही बाजूला आपल्या सिन्नर तालुक्याचं वैभव आहे असे आमचे कार्तिक महाराज कळसकर देखील या ठिकाणी उपस्थित आहे. दादांनी धन्यवाद दिले. तेही गोड असे मृदंग वादक आहे. आपल्या सिन्नर तालुक्याचं वैभव आहे. उपस्थित सर्व बालगोपाळ सुंदर पद्धतीमध्ये टाळ वाजवताय पावल्या टाकताय. शेवटपर्यंत सर्वांनी चांगली साथ करा अशी माझी सर्वांना विनवणी. विशेष करून गोड सुंदर साऊंड सिस्टम आपल्याला लाभली आहे. ही साऊंड सिस्टम देखील आपल्या परिसराचं एक वैभव आहे भूषण आहे. कारण खरं पाहिलं ना मातांनो साऊंड सिस्टम म्हणजे कीर्तनकाराचा जीव की प्राण आहे. रोज सेवा चालू असतात प्रवास आहे तब्येतीवरती आवाजावरती परिणाम होणं साहजिक आहे. परंतु या ठिकाणी गोड अशी सिस्टम असेल तर कीर्तन करायला आनंद वाटत असतो. असे आमचे आदरणीय हरिभक्त परायण
हरिभक्त म्हणायला हरकत नाही, नेहमी तुम्ही ह्या क्षेत्रात आहात, असे पंचाळ्याचं वैभव आहे असे आमचे राहुल दादा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर अशा या ठिकाणी सर्व सत्संगत करताय आणि विशेष करून या ठिकाणी जी कीर्तन सेवा होती या कीर्तनाचे चित्रीकरण या ठिकाणी सुरू आहे. ते माझेच धीर आहेत असे आमचे कीर्तनमाला यूट्यूब चॅनलचे सर्व असे आमचे ऋषिकेश महाराज घुमरे आमच्या समवेत या ठिकाणी आलेले आहेत. इथे कीर्तन सेवा आज आपण ऐकणार आहे, त्याच्यानंतर यूट्यूबवरती देखील तुम्हाला ही सेवा ऐकायला मिळणार. टाळी वाजून भजन करा. विठ्ठल अभंग सेवेकरता तुकोबरायांचा घेतला. बघा माई बापांनो, तुकोबराय वर्णन करून आपल्याला सांगत आहे की इह लोकीचा हा देह. या जागेवर आपण बसला ना, आपण याला काय म्हणतो? मृत्यूलोक. कारण इथे मृत्यू अट्टल आहे. पृथ्वी तलाव अशी याला भाषा वापरल्या जाते. पण आमच्या संतांची गोड अशी भाषा आहे की या मायभूमीला त्यांनी इहलोक शब्द वापरला की या इहलोकामध्ये आम्हाला मनुष्यजन्म प्राप्त व्हावा म्हणून स्वर्गातील अमर असलेले देव लोकांनी इच्छा करावी. तुकोबराय हे वर्णन करून आपल्याला सांगत असताना स्वतःला भाग्यवान समजताय. आम्ही फार भाग्यवान आहे की या पृथ्वी तलावर आमचा जन्म झाला. मग त्या पृथ्वी तलावर म्हणजे या इहलोकामध्ये ते जन्माला आले. एवढ्या कारणासाठी स्वतःला भाग्यवान समजताय का? तर नाही. किंवा हे मनुष्य शरीर त्यांना प्राप्त झालं, हा मनुष्य देह त्यांना मिळाला, एवढ्याच कारणासाठी स्वतःला भाग्यवान समजलेलं नाही. दास विठोबाचे झालो म्हणजे पांडुरंग परमात्म्याची आम्ही दास झालो ना, म्हणून स्वतःला ते भाग्यवान समजताय की धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. आयुष्यभर माणसाने करावं काय हो? परमार्थच करावा. परमार्थ रूपी साधन प्राप्त करावं. सचितानंद स्वरूप होणे म्हणजे भगवंताच्या चरणाजवळ ती जागा, ती पदवी ही प्रत्येकाने प्राप्त करायला पाहिजे. त्याच्यासाठी वाटचाल. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तुका म्हणे पावटणी. पावटणी या शब्दाचा अर्थच हा आहे. पावटणी म्हणजे वाटचाल, पायवाट, तुमची, आमची, आपल्या सर्वांची. कशी असावी? सात्विकतेने वागावं. वैकुंठ, कैलास, स्वर्ग या उत्तम ठिकाणाची ती जी जागा आहे, ती पदवी ही प्रत्येकाने प्राप्त करायला हवी आहे. असा कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा थोडक्यात असा भावार्थ तुमच्या भाषेतल्या ठळक ठळक बातम्या. विठ्ठल देहाचं महत्व सांगणारा थोडक्यात आजचा अभंग आपण निवडलेला आहे. देहाचं फार मोठं महत्व आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्मही पुनर्भार्या यत्त सर्वम पुनर्लभ्यम नच शरीरम पुन्हा पुन्हा. तुम्ही आम्ही जन्माला आलोय. जीवनात आल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला सगळं मिळणार आहे माता माऊलीनं. उदाहरणार्थ मूल बाळ, धन दौलत, जमीन जुमला सगळं पुन्हा पुन्हा मिळेल. पण विचार करण्याची गोष्ट ही आहे, पुन्हा पुन्हा मिळणार नाही काय? नच शरीरम पुन्हा पुन्हा. हे मनुष्य शरीर पुन्हा पुन्हा मिळूच शकणार नाही. दुर्लभ असा हा मनुष्य देह. आंधळी व्यक्ती आहे. आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तशी आपल्या बाबतीत गत झाली असंही म्हणायला हरकत नाही. याच्याही पुढे जाऊन सांगल आपण सर्व फार भाग्यवान आहे. आपल्या सगळ्यांना मनुष्य देह प्राप्त झालेला आहे म्हणून आपण फार भाग्यवान. मग देह मिळाला सहज का? नाही हो. अनंत जन्माची पुण्याई आहे. या अनंत जन्माच्या पुण्यामुळे त्या भगवंताची दृष्टी आपल्यावरती पडली, त्याची कृपा झाली, त्याच्या कृपेने नरदेह प्राप्त झाला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठाले कृपा केली, तेव्हा या विठाले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठाले
कृपेने नरदेह मिळाला तर महत्वही कळालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल माता माऊलींनो, देह मिळाला ही आम्हाला प्रत्येकाला कळतंय, देह मिळाला ही प्रत्येकाला समजतंय, पण आता महत्व कळालं पाहिजे म्हणजे नेमकं काय करावं लागेल. इथे आल्यानंतर भगवंताला विसरता कामा नाही. सतत स्वरूपी क्षणाक्षणाला विनवणी त्या भगवंताकडे, भगवंता तुझा विसर मला कधीही पडू देऊ नको. कारण याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. सेवटचा दिसा गोड भावा, सेवटचा दिसा गोड भावा. आता चिंतेने पावलो विसावा, आतनी चिंतीने पावलो विसावा, आतनी चिंतीने पावलो विसावा, आतनी चिंतीने पावलो विसावा. सेवटचा दिसा गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. भगवंता अरे मी यासाठी तुझ्याकडे अट्टहास करत आहे रे, की माझी शेवटची गती चांगली व्हावी. पुन्हा पुन्हा जन्म, पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू. आता या चक्रात आम्हाला पडायचं नाहीये. म्हणून भगवंताकडे नेहमी हीच तळमळ, हीच जिज्ञासा आपण आपल्या मनात असायला हवी की आपला उद्धार कसा होईल, माझ्या जीवाचं कल्याण कसं मला करून घेता येईल. हा उद्देश खऱ्या अर्थाने आपल्या समोर ठेवणं गरजेचं आहे. म्हणून सदैव या वाणीने, या मुखाने त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असावं. मुळात विचार केला तर देहच यासाठी आपल्याला मिळालेला आहे. मग देहाच्या बाबतीत जर विचार केला, शास्त्राच्या दृष्टिकोनातून थोडक्यात पाहिलात तर लक्षात येईल आपल्या 4 वर्गाचं वर्णन आलंय. एक वर्ग असा सांगताय की देहाचं महत्व कळालं पण देह मिळाला नाही. दुसरा असा सांगताय की देह मिळाला पण पुरेसं महत्वच कळालं नाही. तिसरा असं सांगितलं की देहही मिळाला. तर या ब्रह्मांडाचा चालक मालक धनी असलेला माझा वैकुंठ नायक भगवंत आहे. आणि या भगवंताने बघा ना सुंदर अशा सृष्टीची निर्मिती केली. जन हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गा सत्ता मात्रिया पुलिया. सुंदर अशी सृष्टी भगवंताने निर्माण केली. एकी केली खेचरे, एकी केली भूचरे, एकी केली जलचरे, चरे आचरे ते. बघा ना माई बापांनो, भगवंताने सृष्टी निर्माण करायला आरंभ केला. प्रथमतः त्या भगवंताने या आकाशामध्ये उडणारे सर्व पक्षी निर्माण केले. त्याच्यानंतर पृथ्वी तलावर राहणारे सर्व प्राणी निर्माण केले. त्याच्यानंतर पाण्यामध्ये राहणारे सर्व जलचर प्राणी निर्माण केले. ऐशिया देखुनी सृष्टी ते सुख न वाटीचे देवाते, मग मानवी प्रकृते अति आदरे निर्मिले. 83,99,999 युनी निर्माण झाल्या पण नाही समाधान, बिलकुल आनंद वाटेना. म्हणून मनुष्य देहाची निर्मिती केली. मनुष्य देह धरून एकूण 84 लक्षोनी होत आहे. देखो आणि मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, आधिकार ब्रह्म ज्ञानासी, येण्याचे देहासी मत प्राप्ती. म्हणून ह्याच देहात आल्यानंतर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करता येते. ह्याच देही घडे देवाचे भजन, ह्याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. ह्याच देही घडे देवाचे भजन, ह्याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान
नाही कोठे नाही कोठे, ह्याच देही घडे देवाचे भजन. ह्याच देहात आल्यानंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करता येणार आहे. आता तुम्ही खाली बसलेली बरेचसे मंडळी, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येणं साहजिक आहे, कारण बरेच आता समोर माझ्या आजोबांच्याच वयाची बरेचशी मंडळी, जुनं ते सोने, आपण सगळे नेहमी कथा कीर्तनं ऐकणारी मंडळी आहे. असा प्रश्न आपल्या मनात येतो ना, पण येत असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, पण असं कीर्तनात बसल्यानं तसं धरून आणल्यावानी असं बळच बसल्यासारखं असं करू नका. कीर्तनामध्ये कसं बसलं पाहिजे आजी? सावधान, सावध होऊन आपण कीर्तन ऐकायला हवं. आमचं बोलणं कळतंय ना? बोलणं कळत असेल तर असं असं काहीतरी माना डोलवा, म्हणजे मला समजेल की माझं बोलणं कळतंय. नाहीतर एकटीची बडबड बडबड चालली आणि तुमचं सगळ्या जणींचं नुसतं टकामाका नुसतं पाहायचं काम चाललं तर जमणार नाही. हा खेळ एकाल्याचा नव्हे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे. कीर्तनात बसल्यानंतर चेहरे पाडून अजिबात बसायचं नाही, तर सावध होऊन कीर्तन ऐकायला हवंय. सावध होऊन ऐकायला लावलं मग टेन्शन मध्ये पण बसायचं बरं का महिला मंडळ, ऐकताय ना? टेन्शन मध्ये इथं बसायचं नाही, नाहीतर यांचा असा गोड गैरसमज होईल. अतिशय भोळ्या भाबड्या असतात आमच्या माता माऊली. ताईने सावध होऊन ऐकायला लावलं म्हणजे या अर्थी, ह्या सावध होऊन ऐका म्हणताय म्हणजे आपल्याला ह्या जेवढं काय बोलतील आता सगळं पाठ करायचं की काय? म्हणून अख्खं कीर्तन तुम्हाला पाठ करायची गरज. बरं झालं अख्खं कीर्तन पाठ, आमचं लई चांगलं होईल का मग? ओ मामी, आत्याबाई पाठीमाग, हे तुम्हाला विस्मरण होतंय ना, म्हणून इकडं बरं चाललंय. सगळंच तुमच्या पाठ व्हायला लागलं तर इकडे कधीच कुलूप लागणार आहे. म्हणून तुम्हाला संपूर्ण कीर्तन पाठ करायची गरज नाही, पण एखादा मुद्दा पटत असेल तर तो इथं सोडून जायचा नाही. नाहीतर मग काय, खाली हात आया और खाली हातही आला तसा गेला. किती कथा ऐकल्या, किती कीर्तन ऐकले, पण तुमच्यात परिवर्तन होत नसेल तर जीवनात येऊन तुम्ही फार मोठी हानी करून घेताय. कारण येतो हिताचा कळबळा, विषयाचे सुख बहु वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर तो यम तुम्हाला शासन करणार आहे. याच्यासाठी संतांनी बोंबा मारू मारू आपल्याला उपदेश केलाय. गाव तिथे सप्ताह सुरू आहेत, अनेक निमित्ताने आपण कीर्तनाचे आयोजन करत असतो. कीर्तनाला आपण जातो. अक्षरशः या ठिकाणी आल्यानंतर काही मंडळी प्रबोधन करत असतात, जे ज्ञानदान आपल्याला करत असतात, जे कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला ते सांगताय. मग या ठिकाणी आपण आल्यानंतर कीर्तन आपण ऐकायला बसल्यानंतर काही काहींना वाटायला लागलं की टाइमपास आहे, मनोरंजनाचं साधन आहे. घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप येत नाही, पण इथं गेलं की छान झोप लागते. इकडे टी व्हीवरती कितीही आपण चॅनल बदला पण वेळच जात नाही, पण तिथं 2 तास कसे गेले याचा तपास लागत नाही. पुण्य करता होय पाप आणि पाप करता होय पुण्य, असं जर करायला लागले, असं व्हायला लागलं तर उपयोग होईल का काही? अजिबात नाही. म्हणून सावध होऊन या ठिकाणी बसावं. मुद्दा पटत असेल तर आपल्या संवेद घेऊन जायचं आणि त्याप्रमाणे आचरण माणसाने करायचंय. मग कीर्तनकार महाराज आपल्या गावात येऊन आपल्याला सांगताय, आरडून ओरडून दराडून खऱ्या अर्थाने आपल्याला ते सांगून सांगताय. आजकालच हे सांगणं चालू आहे का असं अजिबात नाही. पूर्वीपासून संतांनाही माहिती होतं. सहजासहजी सांगायला गेले तर लोक एका कानाने ऐकतील, दुसऱ्या कानाने सोडून देतील. पण आरडून ओरडून दराडून आवाज ऐकायला लागला की कान उंचावून लक्ष तिकडे केंद्रित करत असतो. उभारीला हात जगी जाणवली मात, हात उंचावून ऐका हो ऐका. म्हणून आरडून ओरडून संतांनी खऱ्या अर्थाने बोध करण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला काही उमजाना, आम्हाला अजूनही काही समजाना. सहजासहजी उपदेश नाही, बोंबा मारू मारू सांगताय. वाजत से बोंब कोणी नायक ती कानी, वाजत से बोंब कोणी नायक कानी, हरी हरी न म्हणता, हरी हरी न म्हणता पया थोर झाली हानी, थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोडे पैवारीचे लागले. पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही कोठे, त्या भगवंताशिवाय इतर कुठेच ठाव ठिकाणा लागणार नाही. येतो हिताचा कळवळा, कारण विषयाचे सुख बहु वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड.
म्हणून तो यम आपल्याला मोठ्यातला मोठा दंड देणारे, शिक्षा करणारे, पण तरीही आत्ताची स्थिती पाहिली, आम्ही संसारात इतके गुरफाटलोय, या विषयामध्ये इतके मग्न झालोय की आम्हाला काही समजाना. पण आता कळा ना, हे जर नाही कळलं मग दुसरा येईल. हे जर नाही कळलं, हे जर नाही कळलं मग दुसरा येईल. हे जर नाही कळलं, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरते से भट्टी पा बांधून नेईल. सरते से भट्टी पा, हा धरत शेवटी बा काळ बांधून देईल. धरत शेवटी बा. शांती ब्रह्मा पैठण निवास नाथ बाबा आपल्या सर्वांना उपदेश करतात. महिला मंडळ पहाटे पहाटे आपल्या गावातील जी भजनी मंडळे मंदिरामध्ये भजन करतात. पहाटे भजन केल्या जातात. काय म्हणतो आपण त्याला? काकडा, काकड आरती. वासुदेव यादळे, पांगळे, मुका, बहिरा, चोटी, पिंगुळ हे गोड गोड प्रकरण आहे. शब्द शब्दातून संतांनी फटकार लावला, शब्द शब्दातून बोध गेला. पण आत्ताची स्थिती, काकडा सुरू झाला की आपण सगळे वाकडे झालेले असतो. बाबा काकडा करायला आता टाइम राहिला नाही. फार गोड उपदेश केला नाथ बाबा. सांगते आता तुम्हाला उमजा ना, काही समजा ना, विषात मग्न आहे. याद राखा, एक ना एक दिवस काळ तुम्हाला घेण्यासाठी येणार म्हणजे येणार. आलाय तो, तुम्हाला घेऊन निघाला. मग घेऊन जात असताना सहज नेईल का बाबा? सहज नेईल? बांधून 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 तो तुम्हाला बांधून घेऊन निघाला. आमचं कुणाचंच काही जाणार नाहीये. एका जनार्दनी आमचे काय बाजारीत, हे कोणालानी आमचे काय वालाईल. पिंगळा 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 महाद्वारे. बोल बोल पिंगळा महाद्वारे. हे पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारे. हा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. अहम वाग्यास होम वाग्या. माया प्रेम नगरावानी. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावानी. वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे करोने मुचित हो, करोने मुचित प्रेम घाली हृदयात. दान आलो दान मागयाच. 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 दातात दातवन घ्या ग कोणी. कुंकू 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 घ्या कोणी काळमणी. कुंकू घ्या कोणी काळमणी. कुंकू घ्या कोणी काळमणी. कुंकू घ्या कोणी काळमणी. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. तोरण उजल्या नाडोने भागा. आता जागा, आता जागा, आता जागा. जागा रे भाईनो जागा. आता 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 जागा
जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. सावधान. प्रत्येकाने आपल्या हिताला जागृत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. हो असो. काय चालू होतं आपलं? झोपलं का काय? काय चालू होतं? कीर्तन चालू होतं. पण कीर्तनामध्ये आपला मेन काहीतरी विषय चाललेला होता. पण असं तुम्ही असं बळच बसल्यासारखं असं धरून आणल्या आणि बरेचसे चेहरे मला इथं दिसायला लागले. थोडंसं जरा बाजूला जावं लागलं. किती बाजूला गेले, किती जरी फिरली, मी जागेवर येणार आहे. पण तुम्ही जागे आहात की नाही हे पाहणं आमचं काय कर्तव्य. तर आपला विषय चालला होता की ह्याच देही घडे, इथंच होतो ना बाबा, ह्याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न येणं साहजिक आहे. सगळं जर तो निर्माण करतोय, मग मनुष्य देहाला एवढं महत्त्व देणं काय गरजेचं होतं? त्याला एवढं महत्त्व का दिलं? काय वाटतं ह्या देहाच्या बाबतीमध्ये तुम्हाला? हा सर्व साधारण आहे का? अजिबात नाही. देहाच्या बाबतीत विचार केला ना दादा, हा फार विशेष आहे, महत्त्वाचा आहे. तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत मी उदाहरण सांगून पुढे जाणार आहे. मला एक सांगा, आपल्या सगळ्या जणांना रेल्वे माहिती का? पुरुष मंडळ रेल्वे गाडी, महिला मंडळ बसलात का कधी रेल्वेत? मामी का नुसतं तुम्हाला ट्रॅक्टरमध्येच बसायची सवय? आजी माहिती ना रेल्वे? मग जशी की रेल्वे गाडी आहे. रेल्वेच्या बाबतीत जर विचार केला, रेल्वेचं जसं जंक्शन स्टेशन असतं की नाही, आपल्या परिसरामध्ये जर विचार केला, रेल्वेचं जंक्शन स्टेशन कुठं आहे हो पुरुष मंडळ? बोला बोला. मनमाड. मनमाड हे रेल्वेचं जंक्शन स्टेशन आहे. मग मनमाडच्या स्टेशनवरून गाडी दौंडकडे जाते. मनमाडच्या स्टेशनवरून गाडी भुसावळ मार्गे दिल्लीकडे जाते. मनमाडच्या स्टेशनवरून गाडी लासलगाव नाशिक मार्गे इकडे मुंबईकडे जाते. चारही बाजूंना, चारही दिशांना गाड्या जातात. का? ते जंक्शन आहे. तसं आपलं शरीर काय आहे समजलं ना तुम्हाला? शरीर म्हणजे जंक्शन आहे. याच स्टेशनवरून म्हणजे ह्याच शरीरातून मनुष्याला पाप पुण्य कर्मरूपी वैकुंठामध्ये जाता येईल. ह्याच शरीरातून कैलासामध्ये जाता येतं. ह्याच शरीरातून यमलोकात जाता येतं. ह्याच शरीरातून नरकातही जाता येतं. नव्हे या 84 लक्षणीच्या फेऱ्यामध्ये जन्म घेता येतो केवळ आणि केवळ ह्याच देहात आल्यानंतर. म्हणून ह्याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. तैसे येण्याची शरीरा येण्याची सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. ह्याच देहात आल्यानंतरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती करता येणार आहे. म्हणून देहाचं महत्त्व जाणून घ्या, कळून घ्या. मी फार भाग्यवान आहे. माणसाने नेहमी स्वतःला स्पेशलच समजलं पाहिजे. कारण टाइमपासमध्ये भगवंत कुठली गोष्ट बनवत नाही. विशेष माझ्यावर कृपा आहे माझ्या भगवंताची. त्याच्या कृपेने गोड सुंदर असा नरदेह मला प्राप्त झालेला आहे. म्हणून महत्त्व कळणं गरजेचं आहे. पहिला वर्ग आपण बघत होतो की पहिल्या वर्गाला देहाचं महत्त्व कळालं. ज्या वेळेला सुंदर अशा सृष्टीची निर्मिती झाली आहे, स्वर्गातील अमर असलेले देवलोक या सृष्टीची अलोभनीय शोभा बघण्यासाठी निघाले. पशु पक्षी प्राणी स्वर्गाचे अमर इच्छिता देवा, हे स्वर्गाचे अमर इच्छिता देवा. मृत्युलोकी आम्हा जन्मावा स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. मृत्युलोकी मावा जन्मावा
सृष्टीची अलोभनीय शोभा बघण्यासाठी निघाले. पशु पक्षी प्राणी मात्र सगळं बघता बघता त्यांनी मनुष्य देह बघितला की भगवंतानी फार सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे. हिची अलोभनीय शोभा बघता बघता त्यांनी आपल्या वारकरी संप्रदाय देखील बघितला आणि आपल्या वारकरी संप्रदायातील सर्व गुणीजन मंडळी बघितले. हे सर्व बालगोपाळांना बघितलं, विनेकरी बाबांना पाहिलं, आपल्या सर्व भक्तांना पाहिलं आणि आपल्याला पाहिल्यानंतर त्या देव लोकामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. काय निर्माण झाली बाबा? ईर्ष्या. त्या आपापसामध्ये कुजबुज करता बोलताय, बघा बघा बघा, इह लोकामध्ये, या मृत्यू लोकामध्ये या वारकरी संप्रदायातील जे भक्तगण आहे, अरे लोक भजन करताय, लोक कीर्तन करताय. खरा आनंद कोण या जगामध्ये कोण घेत असतील तर हे मंडळी. मग आपल्याला आनंद प्राप्त करायचा आहे, त्यासाठी यांच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. सर्वचे सर्व निघाले. या ब्रह्मांडाचा चालक मालक धनी असलेला माझा वैकुंठ नायक भगवंत त्या भगवंताकडे येताय, विनवणी करताय, प्रभू आम्हाला या ठिकाणी इहलोकामध्ये मनुष्य जन्म हवा, अभंगाचं प्रथम कडवं. इहलोकीचा आधी या पृथ्वी तलावर आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त व्हावा म्हणून स्वर्गातील अमर असलेले देवलोक भगवंताकडे ही विनवणी प्रार्थना करताय. आणि भगवंत म्हणता, अरे 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 हे क्षीरसागरीचे सुख सोडून तुम्ही राहणारे कुठले विसरलात की काय? आता स्वर्गामध्ये राहणाऱ्याला काही कमी का बाबा? जी इच्छा केली ती त्यांना प्राप्त होणार आहे ना. अरे तुम्ही अमृत सेवन करणारे मंडळी आहात, सगळं काही प्राप्त असताना कशाला तिकडे जायचंय? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त,
भगवंता, अरे तुझं नारायण नाम, तुझं भजन, तुझं कीर्तन करण्यासाठी आम्हाला तिकडे जायचंय. म्हणजे स्वर्गातील अमर असलेल्या देव लोकांना देहाचं महत्व काय झालं, कळालं, महत्व कळालं. पण देह मिळाला का हो? कशावरून म्हणाल? इच्छा करताय त्यावरून. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. असो. किती वर्ग पाहतोय आपण? जागे ना सगळे? नाही ना. आत्ताशी एक वर्ग झाला. एकूण वर्ग किती पाहतोय? हा, 4 वर्ग. वेळ मिळाला तर मी पुन्हा विचारणार आहे, त्याच्याकरता लक्षात असू द्या. किती वर्ग पाहतोय महिला मंडळ? 4 वर्ग. पहिला वर्ग झाला, दुसरा वर्ग. दुसऱ्या वर्गाला देह मिळाला. काय? देह मिळाला, पण पुरेसं महत्व कळालेलं नाही. असे कोण? बोला बोला. नाही माहिती? असं तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. असे आपणच आहे. आपल्याला देह मिळाला पण पुरेसं महत्व कळालेलं नाही. कशावर म्हणाल? आम्ही इथे जन्माला आलोय पण ज्याच्यासाठी आलोय ना त्याचं पूर्ण विस्मरण झालंय. म्हणून या ठिकाणी आपल्याला सुंदर असा मनुष्य देह प्राप्त झालेला, याचं महत्व कळून घेणे हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आला तसा खाली हात आयावर खाली हातही जाईगा. असं जर आल्यानंतर जर आपण काहीच उपयोग केला जर नसेल तर काही उपयोग होणार नाही, शून्य ठरणार आहे त्या ठिकाणी. गोड सुंदर असा देह त्याच्या कृपेने जो मिळाला, आपल्याला प्राप्त झालाय, मग मिळाला कशासाठी? कशासाठी मी इथं आलोय हा विचार करणं फार गरजेचं आहे. भगवंताने गोड सुंदर असा मनुष्य देह दिला. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बादेकीचा. भगवंताने आपल्याला देह दिला, देवे दिला देह भोजन गोमटा, असं म्हटलं का ताई? भगवंताने देह दिला नुसते चांगले चांगले पक्वान्न खाण्यासाठी. भगवंताने आम्हाला मनुष्य देह दिला नुसते चांगले चांगले कपडे घालण्यासाठी, डाग दागिने घालण्यासाठी, नुसतं नाव लौकिक करण्यासाठी, मोठमोठे बंगले बांधण्यासाठी, गाड्या घेण्यासाठी, आपलं नाव लौकिक करण्यासाठी, याच्यासाठी देह दिला का? त्यांनी देह दिला भजनासाठी, पण ज्याच्यासाठी आम्हाला मिळाला त्याचं विस्मरण झालंय. शेवटी सगळे आम्ही नंतर पश्चाताप करतो. कधी माहिती आहे? दुसऱ्याच्या खांद्यावर स्मशानभूमीत जातो, बरोबर ना? आणि तिथं गेल्यानंतर म्हणतो जे माझं नव्हतंच त्याच्याच पाठीमागे मी लागला होतो. वेळ माणसासाठी कधीच थांबत नसते. म्हणून सावधान. क्षणाला आपण हा विचार करायला हवा की माझ्या जीवाचं कल्याण कसं होईल. अन्यथा या मोहमयामध्ये या जाळात अडकला ना तर कोणी सोडवणार नाहीये. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी. हे तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी राम, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, तुका म्हणे सोडविना कोणी, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. एक चक्र पाणी वाचून या. त्या
भगवंताशिवाय तुम्हाला कोणीच सोडवणार नाही, तोच आपला सर्वस्व आहे. म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा सर्वस्व. या जगामध्ये आपलं कोण असेल ना तर तो म्हणजे भगवंत आहे. अन्यथा जगाचा विचार केला तर आई वडील काका काकू आजी आजोबा भाऊ बहीण आप्त इष्ट गण गोत्र सगळे सोरे धारे भरपूर नाते. नाते तोडा काय नाते सोडा या मताची मी नाही. नाते तर जोपासले पाहिजे, परंतु या 84 लक्षणीच्या फेऱ्यातून तुम्हाला चुकायचं असेल, खरं जीवाचं कल्याण करून घ्यायचं असेल, पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मृत्यू या चक्रात पडायचं नसेल तर आध्यात्मिक दृष्टी प्रत्येकाकडे असायला हवी. या आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्ही समाजाकडे पाहिलं तर लक्षात येईल हे हाडामासाचं नातं आहे. कशाचं नातं आहे? हाडामासाचं. खरं तुमचं आमचं नातं भगवंतापाशी. काय सुख दुःख काय असेल ना ते भगवंताला सांगा, समाजाला नाही. समाजाला आपलं दुःख सांगायला गेलात ना माता माऊलींनो, आपल्याला असं वाटतं कारण दुःख या जगात असं कोणीच नाही की त्याला दुःख नाही आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे व्याप आहे, प्रत्येकाच्या पाठीमागे टेन्शन आहे, प्रत्येकाला दुःख आहे. पण ते दुःख पाठीवरती टाकून खंबीरपणे उभं राहण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग मी एक स्त्री आहे रडत कुडत कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसण्याला अर्थ नाही आहे. मी फार विशेष असा भगवंतानी मला मनुष्य देह दिला आहे म्हणून मी काहीतरी करू शकते हा समोर आपण प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. पण दुःख आलं त्या दुःखाला घाबरून बसायचं नाही. दुःखातही ज्याला सुख शोधता आलं ना तो जीवनामध्ये यशस्वी झालेला आहे. मग आपल्याला दुःख आलंय, भयंकर त्रास होतोय, मग आपण काय म्हणतो, चला माझ्या शेजारणीला जाऊन सांगते, का तेवढंच मन मोकळं होईल. पण मन मोकळं होत नसतं हो. मन मोकळं व्हायच्या नादामध्ये घरचाच तमाशा आपण काय करतो तिथं जाऊन मांडत असतो. आणि विनाकारण आपल्या घरचीच एकदा घरातली इज्जत उंबरट्यावर गेली आणि उंबरट्याची इज्जत एकदा चव्हाट्यावर गेली की काही क्षणही लागत नाही त्या ठिकाणी शून्य होण्यासाठी. म्हणून मन मोकळा करायच्या नादामध्ये तुला सांगते कुणाला म्हणू नको असं करता करता अख्ख्या गावाला कळून जातंय. म्हणून या ठिकाणी काय दुःख असेल ना ते भगवंताला सांगा, समाजाला नाही. समाजाला सांगायला गेला ते रडून रडून ऐकतील आणि बाहेर हसून हसून सांगतील, तुमची टिंगलच करणार आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, भगवंताला सांगा, मागे पुढे उभा राहे संभाळित आणि आलिया आघात निवाराया. संकटाचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही. दिन हे तो रात है, रात है तो दिन है. आमोश आली तर पौर्णिमा येणार की नाही, पौर्णिमा आली की पुढे आमोश येणार आहे. म्हणून या ठिकाणी रात्र आहे, अंधार आहे म्हणून घाबरायचं नाही, पुन्हा उजडणार आहे, दिवस येणारच आहे. म्हणून दुःख आलं तर सुख येणार आहे, सुख आलं तर दुःखही येणारच आहे. म्हणून याच्यात न गुरफटता मुळात विचार जर केला ना, रोज स्वतःभोवती एक प्रश्न करा. मी माझ्या रोजच्या कीर्तनामधून हात जोडून जोडून अक्षरशः जाता जाते की विनवणी माझी सांगणे प्रत्येकाला की प्रत्येकाने या ठिकाणी विचार करायला हवा, मी आहे कोण, मी आलोय कुठून आणि आता मला जायचं कुठे, मी कोण आहे, हा प्रश्न रोज करा बाबा. याच्यासाठी एकांत विना बुद्धी कैची. एकांतामध्ये आपल्याला बसायला पाहिजे, लोकांतामध्ये नाही. किती गप्पा मारल्या, पाट्याच्या पाट्या तुम्ही गप्पा मारल्या, उपयोग आहे काय, काही तथ्य आहे काय. पण एकांतामध्ये 10 मिनिटं तरी स्वतःसाठी काढली पाहिजे. काय स्वतःसाठी 10 मिनिटं तरी वेळ आपण काढायला हवा. आणि 10 मिनिटामध्ये असं एकांतात बसायला लागले, एकांत आवडायला लागला की स्वतःसाठी मी खऱ्या अर्थाने जगायला लागलो हे आपल्याला समजणार आहे. मग त्या एकांतामध्ये बसलात की मग प्रश्न करायचा, मी आहे कोण. मग म्हणाल की मी म्हणजे मन आहे, कारण मन माझ्याशी बोलतंय ना, हे मन म्हणजे मी आहे. कधी कधी वाटायला लागतं की बुद्धी म्हणजे तर मी नाही ना. कधी कधी महिला मंडळ अतिशय विचार येतात तुमच्या डोक्यामध्ये, येतात ना, म्हणजे माझ्या पण येतात, सगळ्यांच्याच येतात. डोक्यात विचार आलं की मग वाटतं की हे विचार म्हणजेच मी असलो पाहिजे. मन काय हो, मन म्हणजे काय मातांनो, तुम्हाला समजेल सोप्या भाषेत उदाहरण सांगू. पिंपळाचं झाड पाठीमागे आहे बघा, नसेल कोणी बघितलं तर. पिंपळाचं झाड सगळ्यांना माहिती. आता एवढी हिरवीगार या पिंपळाच्या झाडाला पालवी लागली आहे. हे पिंपळाचं पान आहे ना, ते म्हणजे आपलं मन आहे. वाऱ्याचा झुळूक लागला की ती फडफडायला लागतं, तसं दुःखाचा वारा मनाला लागला की ती लगेच डगमगायला लागतं. काय होईल कसं होईल, अरे नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा. आणि पती लक्ष्मीचा जाण तसे, ज्याने चोच दिली ना चारा देणं त्याला भागे. विचार करा मातांनो, रात्रीच्या वेळेला बारकाईने त्या झाडाकडे निरीक्षण करा. त्या झाडाच्या फांदीवरती पक्षी विश्रांती घेत आहे, झोपलेला आहे पक्षी. रात्रभरामध्ये त्या फांदीवरचा पक्षी भगवंत खाली पडू देत नाही. आपल्याला असं वाऱ्यावर सोडणार आहे का. मग व्यर्थ चिंता करण्यात उपयोग नाही आहे, काही अर्थ नाही. मी तर म्हणेल
चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं भगवंताच्या नामाचं, आपल्या जीवाचं कल्याण कसं होईल. म्हणून ना संसार ऑटोमॅटिक होणार आहे. सगळ्या गोष्टी प्रारब्धात जे लिहिलं त्याला सामोरं जाण्याची सामर्थ्य आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. पण व्यर्थ चिंता कोणी करायची नाही. गोड सुंदर असा मनुष्य देह मला दिलाय, म्हणून या ठिकाणी मी हाच विचार केला पाहिजे की मी आहे कोण. या ब्रह्मांडाचा चालक मालक धनी असलेला माझा वैकुंठ नायक भगवंत, त्या भगवंतातील जो पवित्र असा आत्मा आहे ना, तो म्हणजे मी आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे, तैसे देहांतराते चैतन्य नाते. कपडे बदलल्याप्रमाणे फक्त माझा जीवात्मा शरीर बदलायचं काम करतोय. नवीन साडी परिधान केली आपण मातांनो, 7-8 वेळेला घातली, फाटलेले कपडे घालतो का? टाकून देतो ना. मग जीवाचं तसंच आहे. हे फक्त कपडे बदलायचं काम करत आहे. शस्त्र अस्त्राला काटू शकत नाही, पाणी याला डुबू शकत नाही, अग्नी याला जाळू शकत नाही. मग पवित्र असा अजर अमर असलेला हा जीवात्मा म्हणजे मी आहे. आणि या शरीरामध्ये गोड सुंदर असं एक छोटंसं हृदय आहे. त्या हृदयामध्ये मी विराजमान झालेलो आहे. मग सुख दुःखाचा वारा लागतोय. बुद्धी मन यांच्यात चाललेला हा संवाद, हे इंद्रिय आहे, हे दास आहे. आपले दासच राहू द्या. यांना जर मालक बनायला गेलेत, ही डोक्यावर बसल्याशिवाय राहणारा नाहीये. म्हणून या ठिकाणी मी पवित्र असा आत्मा आहे. स्वतःला ओळखा, जाणून घ्या, मी या देहातून विशेष काहीतरी करू शकतो. म्हणून या मनाच्या नादाला लागू नका. ही बुद्धी काय सांगते, याच्या गुरफाटले तो उपयोग नाही. ओ पापी मन करले भजन, मौका मिला है तो करले जतन. बाद में प्यारे पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. देहरूपी काय पिंजरा आहे, आणि देहरूपी पिंजऱ्यामध्ये आत्मरूपी पक्षी बसलेला आहे. उडून गेला की पश्चातापाशिवाय काही लागणार नाहीये. म्हणून सावधान. गोड सुंदर असा मनुष्य देह मिळाला. आता भगवंताची प्राप्ती कशी होईल हाच उद्देश समोर ठेवायचा. मातांनो, तुम्ही म्हणत असाल ताई आमची मनोमन इच्छा झाली भगवंत आता प्राप्ती करायची, सांगा ना मला काहीतरी, यासाठी काय केलं पाहिजे. बघा माता माऊलीन, मी कुठे कीर्तनाला गेली ना, माझे ओळखीचे चेहरे मला दिसले की माझी एक सवय आहे तुमच्यामध्ये येऊन 2 शब्द बोलायची. आता मी तुमच्यामध्ये येऊन बसली की तुमचं दुसरं बोलणं मला काही नाहीच. तुम्ही काय म्हणणार, ताई गंज मनाला पटत हो तुमचं, मंदिरात गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, पण करू काय, माझ्या ह्याच्याने संसार सुटत. मुळात विचार केला ना आजी, ताई संसार सोडण्याची गोष्ट आहे का हो? कुठं जा पळसाला पानं. संसारची तुम्ही किती पळाले ना, ती पाड ती तुमची सोडणार नाही आहे. यासाठी दम धरून संसारात राहता आलं पाहिजे. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळच आहे. पण या संसार करायचा पण कसा. संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे. असावे आसुनी, बोला बोला, असावे आसुनी नसावे. तुम्ही म्हणाल तुम्हाला 2 तोंडाने कसं काय बोलता येतंय, कराई म्हणताय ना काही करू म्हणता, आसून नसल्यासारखा कुठं संसार करता येतो का, असा प्रश्न तुमच्या सगळ्या जणींच्या मनात चाललाय. मला माहिती आहे सगळ्या जणींना असं वाटतंय आसून नसल्यासारखं संसारात बाबा राहता येत. हे गोड गैरसमज आपल्यामध्ये. जिवंत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. माझ्या तुकोबरायांचं. तुकोबराय संन्यासी होते का हो बाबा? संन्यासी कुणाला म्हटलं? जो मन से सन्यासी है वो खरा सन्यासी. तुकोबारे संसारिक आहे, पण अधिकार या ब्रह्मांडाचा चालक मला धनी असलेला जो माझा वैकुंठ नायक भगवंत, त्या भगवंताने वैकुंठातून या पृथ्वी तलावर प्रत्यक्षात तुकोबऱ्यांना घेण्यासाठी यावा हा अधिकार माझ्या तुकोबऱ्यांनी मिळवला. केला संसार पण आसून नसल्यासारखा. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहते. तैसे असावे संसारी,
तसं संसारात राहायचंय. पक्षी माहिती का तुम्हाला? पक्षी पक्षी झोपल्या का काय पाठीमाग? मी तुम्हाला आधीच बोलली होती, कीर्तनात बसलं की असं असं काहीतरी माना डोलवायची. म्हणजे मला रिस्पॉन्स मिळाला की मला बोलायला चांगलं वाटतं. आपला कार्यक्रम म्हणजे चालता बोलताय. फक्त चांदीचं नाणं मागायचं, तुम्ही बोलले, मला काही रिस्पॉन्स मिळाला तर मला बोलायला आनंद वाटणार आहे. पक्षी सगळ्यांना माहिती, बरोबर की नाही? पक्षी पक्षी, मी पक्ष्यांबद्दल बोलते बरं का, पक्षाबद्दल नाही. कारण पक्ष शब्द आले की आपलं डोकं लगेच तिकडे निघालं, मला माहिती आहे. कुठं? राजकारणाकडे. आमचा तो विषय नाही आहे. नाहीतर ह्या पक्षाचे आम्ही, त्या पक्षाचे तुम्ही, हे याच्यातच आपलं आयुष्य चाललंय. पक्षी शब्द वापरला कुणासाठी? चिमणी, कावळे, हा यांच्यासाठी. हे आकाशामध्ये भ्रमण करता बघा मातांनो. आकाशामध्ये भ्रमण केल्यानंतर हे जरा थकतात, हे झाडावरती विश्रांती घेतात. यांना भूक लागली की आपल्या अंगणात येतात. येतात की नाही आजी? अंगणामध्ये चिमण्या येतात की नाही? आल्यानंतर तुम्ही काय करता? उचकून लावित्या का? तसं असेल तर तसं सांगा. मग काय करता? हा, दाणे टाकीते. आता दाणे टाकीते म्हटल्यानंतर ताई एवढं उदार नाही बरं का. काय पोत्यातून काढलं, हा बरोबर ना? ती काय करणार? हा, चाळून घेणार. जीव चाचून संसार कसा करायचा पुरुष मंडळ, हे तुम्हाला शिकायचं असेल तर आमच्या महिला वर्गाकडून. इतका संसारामध्ये जीव इतक्या काटकसरीने बारकाईने संसार करतात बघा. फक्त यांना अपेक्षा तुमच्याकडून काय माहिती? फक्त 2 शब्द गोड बोलावे. आणि जाता जाता मी तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला सांगून जाईल. तुम्हाला असं वाटत असेल ना की आपल्या घरातल्या माता माऊलींनी घरातही काम करावं आणि शेतात पण गेल्या पाहिजे, गोड बोलून यांच्याकडून काम करून घेत चला. काय गोड बोला. आजी संग बाबा हो, थोडंसं गोड बोलू द्या हो. आजी दिवसभर शेतात खुरपायला गेली, खुरपून पार तिचे गुडघे टेकले, पण बाबा 2 शब्द गोड बोलताय. आजी त्या गुडघ्याला झेंडूबाम चोळील, पण तुम्हाला भजस तळील. एवढं प्रेम या संसारामध्ये आणि आपल्या घरातल्या लोकांवर असतं मातांचं. फक्त अपेक्षा 2 शब्द प्रेमाने आणि गोड बोलावे, याच्या व्यतिरिक्त काही यांना अपेक्षा नाही. मातांनो, तुम्ही संसार चीव चाचून करताय, पण कंजूशी करायची. ते दाणे तुम्ही चाळून घेणारे मला माहिती आहे. चाळणीच्या खालचं बारीक सारीक ते तरी चिमण्याला टाकत चला. ते वाचले तर आपण वाचणारे. खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडून. उदाहरणार्थ, आल्या अंगणात चिमण्या, दाणे टाकले, त्या खायला लागल्या, खाऊन पोट भरलं, धान्य उरलं. आजी म्हटल्या का चिमण्या असं आजच्या दिवस आजीच्या घरी मुक्काम करायचा? राहिल्या मुक्कामाला, दाना टिपला, उडून जातात. तैसे असावे संसारी जोपरी प्राचीनाची दुरी. तुटला आयुष्याचा दोरा. हा आयुष्याचा दोरा तुटत नाही ना, तोपर्यंत संसारात दम धरून आपल्याला राहायचंय. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठवून गेला. या न्यायाप्रमाणे असं आपण संसारात राहता आलं पाहिजे. अजून पुढे जाऊन सांगल मी, असून नसल्यासारखं कसं राहतील. शेवटचा प्रश्न आहे माझा, प्रामाणिकपणाने सगळ्यांच्या उत्तराची मला अपेक्षा आहे. तर मला सांगा, आपल्या आयुष्यामध्ये 24 तास आहे. किती? सगळ्यात जास्त वेळ कुणाला दिला? प्रपंचाला की परमार्थाला? बोला बोला. नशीब आपलं, आपण कबूल तरी करतो. जे आपलं नाही एवढं लक्ष तिकडे केंद्रित झालेलं आहे. मी आधी बोलून गेले. नंतर शेवटी सगळे पश्चाताप करणारे. माझं नव्हतं त्याच्याच मागे मी लागला, आणि जे माझं होतं त्याचं पूर्ण विस्मरण झालं. म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने सावधान. 24 तास तुम्ही संसाराला वेळ देताय, अवश्य द्या, विरोध करत नाही मी. पण 24 तासातले 10 मिनिटं किती मागितले मातांनो? तुम्ही म्हणाल देऊ 10 मिनिटं, पण फायदा असेल तर आम्ही कान उंचावून ऐकतो, फायदा नसेल तर आम्हाला घेणं देणं. आम्ही एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊ. फायदाच आहे. आणि हर एक गोष्टीला प्रमाणे, कुठलीच गोष्ट माझ्या मनची सांगत नाही. 10 मिनिटं देवासाठी द्या. स्नान झालं की पहिले आम्ही किचनमध्ये जातो, चहाचं पातेलं धुंडाळायला लागतो. ती सुरुवात करायच्या अगोदर त्या भगवंतापुढे नतमस्तक व्हा, माथा टेकवा, त्याच्याशी संवाद साधा, बोला त्याच्याशी. 4-5 दिवस भगवंताशी बोला. मनात असं वाटेल घरातल्यानी कोणी मला पाहिलं बोलताना तर वेडी झाली की काय अशी म्हणतील. समजू द्या, वेड्या होऊन राहण्यातच मजा आहे. वेड्या होऊन पेढे खात येत असतात. अतिशहाणा त्याचा बैल, म्हणून तुकोबऱ्या देखील म्हणतात की लहानपण दे गा देवा. आणि मुंगी, हत्ती होऊन लाकडं फोडण्यात मजा नाहीच, मुंगी होऊन रवा खाण्यात, साखर खाण्यात मजा आहे. आणि या ठिकाणी कोणी घरातलं आपल्याला वेडं म्हणत असेल तर अवश्य म्हणू द्या, आनंद मानला पाहिजे. तुम्ही शहाणे आहे, तुमचं शहाणपण तुमच्यापाशी राहू द्या. मी आहे तशी आहे, जसं मला देवाने घडवलं तशी मी आहे. मग या ठिकाणी आपण काय करायचंय? बोला भगवंताशी. माता माऊलींनो, जाता जाता या व्यासपीठावरून ठामपणे तुम्हाला सांगून जाईल मी, रोज तुम्ही माझ्या भगवंताशी बोलत राहिलात ना,
मात्र एक ना एक दिवस माझा भगवंत तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही हो. भाव महत्वाचा आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लोनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. विसरलात ना तुम्ही त्याला तर मोठा दुष्काळ माझ्यावर पडला की काय असं त्याला वाटायला लागतं हो. भाव महत्वाचा आहे. भक्तीने श्रद्धेने आळवा त्याला आणि त्याच्याशी बोला. काय सुख दुःख त्याला सांगून बघा. निर्विघ्नपणे तो आपलं जीवाचं कल्याण करण्यासाठी आपल्याला तशी बुद्धी दिल्याशिवाय राहणार नाहीये. आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती. तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे. हरिमुखी गाता हरे पडलेली चिंता, हरिमुखी गाता हरे पडली. तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे. हरी मुखे गाता हर बली देता, हरी मुखे गाता हर बली देता. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तो चिंता करणार आहे आपला म्हणून आपण त्याच्यासाठी वेळ द्या. मला माझ्या भगवंताचं एक वाक्य फार आवडतं. त्याचं म्हणणं आहे तुम्ही माझ्यासाठी वेळ दिला ना मी सगळे काही तुमचे कामं करणार आहे. संसारही तो आपला करून घेतो. काही चिंता करायची गरज नाही. म्हणून त्या भगवंतासाठी वेळ द्या. 10 मिनिटाचा तुळशीला पाणी घाला, गाथा वाचा, नसन जमत तर हा माथा मंदिर जाऊन टेका, पण काहीतरी नित्यनेम करा. नित्यनेम केला. नित्यनेम नामी नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, काय हो नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ. नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभा दया जवळी, लक्ष्मी वल्लभा दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. या वाणीने या मुखाने सदैव हरी हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा आवडेल ते नाव. भगवंत वेगवेगळा. आजी भगवंत वेगवेगळा आहे का? मी तुम्हाला आजी म्हणते केव्हापासून. मी तुम्हाला आजी म्हटलं, तुम्हाला कोणी आई म्हणत असेल बरोबर की नाही, कोणी मावशी म्हणत असेल, कोणी मामी, कोणी काकू, आत्या, अशी भरपूर नावाने बोलल्या जात आहे. मग तुम्ही वेगवेगळे आहे का? एकच आहे ना. तसा भगवंत एकच आहे. अनेक नाव रूपाने तो आपल्या भक्तांसाठी नटलाय. हरिहरा भेद काही करू नये वाद,
भक्त बनून राहण्यातच आनंद आहे. पण अनेक नाव रूपाने तो नटला, आवडेल राम कृष्ण विठ्ठल गणपती बाप्पा आवडेल ते नाव, पण शुद्ध भावनेने ते नामस्मरण करत असाल, कारण व्यर्थ वाचाळता शिनू नये. गोड सुंदर मुख भगवंताने आपल्याला दिलं. माता माऊलींनो कशासाठी दिलं? हिचं कुटाळ कर, तिचं कुटाळ कर, हिची सून अशी तिची सून तशी, याच्यासाठी मुख आहे का? सुभाषितकाराने फार गोड एक वर्णन केलं बघा. यशोदा सुतपथ कमले नास्तीर भक्ती नरानाम. यशोदा सुतपथ कमले नास्तीर भक्ती नरानाम. आविर गुण कन्य प्रिय गुण कथने नानू रक्ता रसज्ञहा. श्रीकृष्ण लीला ललित रस कथा सादरम नैव करणे. धिक्तान धिक्तान धिगेतान कथेती कीर्तनस्तो मृदंगहा. आमचा बाल गोपाळ या ठिकाणी सुंदर केव्हापासून मृदंग वाजवतोय. कितवीला शाळेत तू? 10वीला आहे बघा. मी आधीच बोलली होती की मूर्ती लहान पण कीर्ती महान. एवढा वा, कीर्तनामध्ये एवढी डेअरिंग करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. एवढ्या कमी वयात एवढा सुंदर मृदंग हा वाजवतोय. या मृदंगाचं दर्शन आपल्या सगळ्यांना होतंय. आता हा जो मृदंग, या मृदंगाचं जे धूमपान आहे कशाचं बनलंय बाबा? पुरुष मंडळ बोला बोला. हा, म्हणजे मेलेल्या जनावराच्या चामड्याचं त्या कातड्याचं ती बनलेलं ती शिकवते आपल्याला की यशोदा सुतपथ कमले, म्हणजे यशोदा मैयेचा जो लाला भगवान श्रीकृष्ण आहे ना, त्या भगवान श्रीकृष्णाचं गुण वर्णन हे मुख जर तुमचं करत नसेल, या डोळ्याने कधी माझ्या भगवंताचं तुम्ही स्वरूप पाहत नसाल, या कानाने कधी भगवंताची स्तुती गुण वर्णन तुम्ही ऐकत नसाल, बसलाय कीर्तनात भजनात बसलाय पण हाताने तुमची टाळी वाजत नसेल, हो हे पाय तुमच्या सत्संगात माझी वाणी तुझ्यावर निघून नामा. माझी वाणी तुझ्यावर निघून नामा. माझी वाणी तुझ्यावर निघून नाम. माझी वाणी तुझ्यावर निघून नाम. हे माझी वाणी तुझ्यावर निघून नामा. माझी तुझ्यावर निघून नामा. माझी वाणी तुझ्यावर निघून नाम. माझी वाणी तुझ्यावर निघून नाम. किती प्रेम देई देवा, देई देवा, देई दे. माझी वाणी तुझ्यावर निघून नामा. माझी वाणी तुझ्यावर निघून नामा. हे माझी वाणी तुझ्यावर निघून नाम. माझी वाणी तुझ्यावर नाम. माझी वाणी तुझे वरणे गुणनाम. या वाणीने सदैव त्या भगवंताचं गुणगान गावं, त्याचं नामस्मरण करावं, व्यर्थ वाचाळता शिणू नये. असं करत असाल, या मृदंगाने 3 वेळेला त्याचा धिक्कार केला. धिक्तान धिक्तान धिगेतान. त्याचा धिक्कार असो, धिक्कार असो, त्याचा धिक्कार असो. याने आपला धिक्कार करू नये वाटत असेल ना माई बापांना, तो सावधान. प्रत्येकाने जागृत व्हा, सावध व्हा. माझ्या जीवाचं कल्याण कसं होईल हाच उद्देश आपल्या समोर असायला हवा. तुम्ही म्हणाल मातांनो आता मनोमन इच्छा झाली की भगवंताची प्राप्ती करायची, मग याच्यासाठी काय करावं लागेल? आता इथलं कीर्तन सेवा झाली, आपण आपल्या घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर घर असं स्वच्छ करायचं, एका कोपऱ्यामध्ये आसन मांडायचं, रुद्राक्षाची म्हणा किंवा तुळशीची म्हणा माळ घ्या, रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय कराल का? पाहण्यासारखे चेहरे आता सगळे तुमचे. मीही जाता जाता असा सल्ला देणारच नाहीये की माळ घ्यान जपत बसा, कारण जपी तपी साधू संन्याशांसाठी ती साधना आहे. तुम्ही आम्ही संसारिक लोक आहे आणि आपल्याला कामात राम साधायचा आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. दळीता कांडिता उठता बसता घरात भाकरी करायला लागलात की रामकृष्ण हरी. शेतात खुरपायला गेलात म्हणा, शेतात खुरपायला गेल्या रामकृष्ण हरी. धुणं भांडी करायला लागल्या रामकृष्ण हरी. कुठे प्रवासाला निघाल्या रामकृष्ण हरी. सतत या वाणीने नामस्मरणामध्ये तल्लीन असायचं. किती घरामध्ये अडथळे असू द्या, आपण म्हणू की आमच्या घरामध्ये चालत नाही, मनातल्या मनामध्ये तुम्हाला भक्ती करायला काही हरकत आहे का? जरी घरातल्या कोणा माणसाला चालत नसेल, तसे आता लोक एवढे सुज्ञ झाले, सगळ्यांना कळायला लागले की परमार्थाशिवाय पर्याय आता नाहीये. सगळ्यांना कळतंय म्हणून कोणी कोणाला विरोध करत नाहीये. पण असेल एखाद्या माता माऊलीला त्रास वाटत असेल तरी तुम्ही मनातल्या मनामध्ये, शेतकरी लोक आपण शेतामध्ये आता आपण धान्य पेरले, उलट सुलट पडतं, उलट पडलेलं उगत नाही काळजी उगतं ना. मग तुम्ही झोपलेले बसलेले प्रवास कुठेही असू द्या, फक्त काय करायचंय
कामात राम साधायचा, नामस्मरण करायचं, आपल्याला देह मिळाला पण पुरेसं महत्त्व कळालं नाही, कारण इथे येऊन त्या भगवंताला विसरताय. यांच्यासाठी चला पुढे 3रा वर्ग. देहही मिळाला नाही आणि महत्त्वही कळालं नाही, पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना देव धर्म संत ग्रंथ यातलं ज्ञान नाही. चला पुढे 4था वर्ग. किती वर्ग पाहत होतो? 4. शेवटचा वर्ग राहिला 4था वर्ग. इतका भाग्यवान आहे की 4थ्या वर्गाला देहही मिळाला, नुसतं मिळाला नाही तर महत्वही. असे कोण? तिची संततेची संत, तिची संतते आजही पंढरपुरात विटेवरती कटेवरती हात ठेवून विठ्ठल नावाने माझा भगवंत उभा आहे, तो माझा आहे आणि मी त्या भगवंताचा. ही भावना ज्यांच्यात शिल्लक आहे ना, त्यांना देहही मिळाला आणि याचं महत्वही कळालं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा माझा विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अरे वा! विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा माझा जय हो! माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा. तो विठ्ठल माझा आहे आणि मी त्या विठ्ठलाचा. अनेक नाव रूपाने तो भगवंत माझ्यासाठी नटलेला आहे, म्हणून जगावं त्या भगवंतासाठी. त्याने सुंदर असा मनुष्य देह मला दिला ना, तर त्याची प्राप्ती करण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी. असा तो भगवंत माझा आहे, माझाच होता, माझाच आहे आणि माझाच राहणार आहे. एवढंच नव्हे, मीही त्याचीच आहे, त्याचीच होती आणि त्याचीच राहणार. सांगावं भगवंताला, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. भगवंता, मी तुझीच होती, तुझीच आणि तुझीच राहणार. याच्यावर थांबायचं नाही, हे जतवायचंय. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. आणि तुकोबर आहे म्हणताय, सर्व संत सांगताय आम्ही भाग्यवान आहे, पृथ्वी तलावर जन्माला आलो. एवढ्याच कारणासाठी भाग्यवान नाही समजलं.
मनुष्य देह प्राप्त झाला म्हणून एवढ्याच कारणासाठी नाही. असं कुठलं कारण आहे की स्वतःला तुकोपरे भाग्यवान समजतंय? अभंगाचं दुसरं कडवं. दान आम्ही जन्मालो, दान आम्ही जन्मालो, दान आम्ही जन्मालो, दान आम्ही जन्मालो. धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो. दास विठो वाट झालो, दास विठो वाट झालो, दास विठो वाटे झालो, दास विठो वाटे झालो. दान आम्ही जन्मालो, दान आम्ही जन्मालो, दान आम्ही जन्मालो, दान आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आम्ही फार भाग्यवान आहे. या पृथ्वी तलावर आमचा जन्म झाला, ही मनुष्य शरीर आम्हाला प्राप्त झालं. एवढ्याच कारणासाठी भाग्यवान स्वतःला समजत नाही, तर दास विठोबाचे झालो. पांडुरंग परमात्म्याचे आम्ही दास झालो ना, म्हणून स्वतःला भाग्यवान समजताय. आजही तो पांडुरंग परमात्मा पंढरपुरात विटेवरती कटेवरती हात ठेवून विठ्ठल नावाने आपल्यासाठी उभा आहे. मोठ्या प्रेमाने जोऱ्यात टाळी वाजून त्या भगवंताचं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. आयुष्यभर माणसाने परमार्थ करावा. सचितानंद स्वरूप होणे म्हणजे भगवंताच्या चरणाजवळ ती जागा, ती पदवी प्रत्येकाने प्राप्त करायला हवी. त्यासाठी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. आपली वाटचाल पायवाट सात्विकतेनेच असावी. सात्विकतेने वागत वैकुंठ कैलास स्वर्ग या उत्तम ठिकाणाची जागा, ती पदवी आपण प्रत्येकाने प्राप्त करायला हवी. असो आज या ठिकाणी वारकरी भवन श्री संत हरिबाबा मंदिर पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या परिसरातील कांडेकर परिवार
उपस्थित आपण सर्व आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोरेधारे, सर्व पाहुणे मंडळी, सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झालात, जमलात, किम निमित्ताने आपण आलेला आहात हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून या ठिकाणी अल्पासा परिहार द्यायचा तो असा, आपण सर्वजण प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालाय. कैलासवासी गंगा भागीरथी झेल्याबाई कुंडलिक पाटील कांडेकर आज गुरुवार दिनांक 20/8/2026 रोजी या मातोश्रींच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहे. श्राद्ध या शब्दाचा अर्थच आहे बघा, श्राद्ध म्हणजे श्रद्धा. ही पितरांच्या प्रती असलेली गोड श्रद्धा आहे. हा एक मातृपितृ यज्ञ आहे. या यज्ञाच्या माध्यमातून अनेक दानधर्म आपल्याला करता येतात बघा माई बापांनो. जसं दान कराल तशी फलप्राप्ती होते. अन्नदाने दृढायुष्य. ज्याने कोणी अन्नाचं दान केलं त्याला बळकट असं आयुष्य प्राप्त होतं. उदक दाने सुखायुष्य. उदक म्हणजे पाणी. पाण्याचं दान करणाऱ्या माणसाला सुखाची प्राप्ती होते. जे ईश्वरी अर्पिती फळ ते पुत्रवत होणे नांदती महिवर. ज्यांनी भगवंताला चांगले चांगले फुलं वाहिले, ज्यांनी भगवंताला चांगले चांगले फळं अर्पण केले, त्यांच्या पोटी खऱ्या अर्थाने अशी संतती जन्म घेत असते. या ठिकाणी मातोश्रींना 4 कन्या आहेत. तर 4ही मुली एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या आईंचंही वर्ष श्राद्ध करत आहे. मातोश्रींच्या पाठीमागे त्यांची पुतणी आहे. तर 5 पुतणे आणि 4 कन्या खऱ्या अर्थाने आहे. तर या ठिकाणी बिजलाबाई असतील, इंदुबाई असतील, सिंधुबाई असतील, अलकाबाई असतील, यांच्यावरची मातृछाया हरपली आहे. आई जीवनात फार महत्त्वाची आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई वडिलांविना मनुष्य भिकारी बघा. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं बघा. ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. तशी ज्याची आई गेली, त्याचे बाबा गेले, त्यांना त्यांची किंमत विचारा. हे दोघंही जीवनात फार महत्त्वाचे हो. इस जगत में देखा जाए तो सब पैसे के भाई, अपना साथी कोई नहीं. जब आपले पैलो में पैसा होवे सब लोग सलाम करल. आपल्याकडं आहे तर जगाकडे, आपल्याकडं नाही ना त्या जगाकडं नाही. स्वार्थापोटी हा समाज आपल्याकडे पाहतो. पण आई आणि बापाच्या प्रेमामध्ये तीळ मात्रही स्वार्थ नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत, डोळे मिटेपर्यंत कोण तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर ते म्हणजे आपले बाबा आणि आपली आई आहे. आहे तोपर्यंत सांभाळा, आहे तोपर्यंत सेवा करा. माता माऊलींना मी रोजच्या माझ्या कार्यक्रमात कीर्तनातून कथेच्या माध्यमातून, या कथा कीर्तनाच्या माध्यमातून रोज माझं सांगणं आहे, हात जोडून एक विनवणी आहे. आपल्या माहेरी आपल्या आईबाबा आहे ना तोपर्यंत भेटायला जात जा. 15 दिवसातून आठवड्यातून वेळ नाही मिळत हो, पण महिन्यातून काय ना आहे ना माहेरी आई तोपर्यंत भेटायला जात जा. नाही त्या आईला तुमच्याकडनं कुठली अपेक्षा की माझ्या ताईडीने तिच्या सासरवरनं मला काहीतरी आणावं, नाही हो. त्या आईला आणि त्या बापाला एवढंच वाटत असतं की माझी ताईडी तिच्या सासरी आनंदात असावी, माझी ताईडी तिच्या सासरी सुखात असावी. तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळली लेकीला, तळहाताचा पाळणा केलाय. पण ज्याच्याशी लग्न लावून दिलं तो माझ्या लेकीला चांगलं सांभाळ की नाही, तिचा शेवट गोड करेल की नाही, आयुष्यभर ती चिंता त्यांना सतवत असते. आयुष्यभर हे मायबाप जुळत असते एवढ्या विचाराने. आणि आपण भेटायला गेलं की असं वाटतं त्यांना की खरंच तिने उभर का भेटायला आली पाहिजे. माझे डोळे भरून माझ्या ताईडीला पाहिलं की तिच्या सासरी ती आनंदात आहे, सुखामध्ये आहे. हे प्रत्येक आई बापाला वाटत असतं. म्हणून आहे तोपर्यंत भेटा, आहे तोपर्यंत सांभाळा. गेल्यानंतर पश्चाताप करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. मनाला वेदना होते, आपल्या रडतो आपण. कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविला तुझ्या या लेकराला. 9 महिने अन 9 दिवसाची वारी तूग केली. संकट तुझला आले भारी, पदराला बांधून नेली. कोणाची मावशी, कोणाची काकू, कोणाची बहीण गा, तुझ्या विना प्रेम करणार कोणी नाही ग. तू गेलीस ग, पण तुझ्यासारखा प्रेमाचा घास भरवणारा आता कोणी शिल्लक नाहीये. आई
माझ्या पाठीवर कौतुकाची थाप फिरवणार आता कोणी नाहीये. म्हणून ही आई, आज जर मला देवाजवळ काही मागायचंच असेल ना ग, तर मी फक्त आणि फक्त तुलाच मागणार. कारण तुझी शीतल अशी छाया मला आयुष्यभर हवी आहे. नभीची चांदणी चंदराची कोरा, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. ताळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडवील काटचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई आणि वडिलांनी आपल्या जीवनाला एक आकार दिलाय. आई वडील म्हणजे अथांग मायेचा सागर आहे. पण आहे तोपर्यंत सांभाळा, आहे तोपर्यंत सेवा करा. ते मात्रही स्वार्थ त्या आईच्या प्रेमात नाही. डोळे मिटेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत ती आपल्यावर खरं प्रेम करत असते. प्रेमाच्या बाबतीत विचार केला ना माता माऊलीनो, प्रत्येक बाळाची आई, प्रत्येक प्राण्याची आई डोळे मिटेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते. पण या जगामध्ये आम्हाला असं एक प्रेम पाहायला मिळालं, खतरनाक प्रेम करणारी आई. कुणाची आहे? विंचवाची. विंचू आपल्या सगळ्या जणांना माहिती आहे की या विंचवाने डंख मारला की भयंकर वेदना होता, हे आम्हाला माहिती आहे. पण त्या विंचवाच्या आईचं प्रेम आम्हाला माहितीच नाहीये. तिथपर्यंत विचार आम्ही केलाच नाहीये. 6 ते 7 पिलांनाही आई जन्म देत असते बघा. पण नियतीने असं केलं नाही हो दूध पाजू शकत, नाही काही घास भरू शकत. जसं कासव आहे, कासवाच्या बाळाला भूक लागली की एक टक त्या आईच्या डोळ्यामध्ये पाहतो. कळतं ना आईला की माझ्या बाळाला भूक लागली आहे. एकाग्रतेने एकटक ती आई आपल्या पिलाच्या डोळ्यात पाहायला लागते. आई पिलाच्या डोळ्यात पाहते, पिलू आईच्या डोळ्यात पाहते. पाहता पाहता एक वात्सल्य भाव प्रगट होतो. न काही खाता न काही पिता ऑटोमॅटिक त्या कासवाच्या बाळाची वाढ व्हायला लागते. हे सामर्थ्य, हे ताकद कुणात असेल तर फक्त आणि फक्त आईमध्ये आहे. हे करू शकते फक्त आईच. तशीच विंचवाची आई नाही ना दूध पाजू शकत, नाही घास भरू शकत. करते काय? पिलाला भूक लागली की चटकन उचलते, पाठीवर घेते. पिल्लू पाठीवर बसल्या बसल्या जिवंतपणे त्या आईच्या मांसाचे लचके तोडायला लागतं. हो, किती भयंकर वेदना होत असणारीला. मी अंधारामध्ये जाऊ शकत नाही का? आडोशाला जाऊन बसू शकत नाही का? जाऊ शकते ना, पण तिचं हृदय तिला परवानगीच देत नाही. आणि जिवंतपणेची आई आपल्या पिलांसमोर आपलं शरीर झुकून देते. इतकं खतरनाक प्रेम करणारी आई या जगात पाहायला मिळाली. म्हणून सकल तीर्थाचे धुरे
चित्त आईची कैवल्याची जाते आईची लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याशी जाती करी लाभा विना प्रीती. बघा घार हिंडते आकाशी पण तिचे चित्त बाळापाशी पिल्लापाशी. तर या ठिकाणी आई कुठेही असेल पण तिचं फक्त आणि लक्ष कुठं असेल तर आपल्या बाळापाशी आपल्या पिल्लापाशी असतं. म्हणून त्या आई आणि वडिलांचं आपलं कर्तव्य आहे की आता आपण त्यांची सेवा केली पाहिजे. कारण आपण लहान होतो ना, आपण लहान असताना आपल्याला भाकर म्हणता येत नव्हती, भाकरीला पण काकर म्हणायचो. काकरीची भाषा फक्त कुणाला कळायची बाबा? आईला. मग आता ते म्हातारे झाले ना, बालकासारखी बुद्धी झालेली असते. आता आपलं कर्तव्य, त्यांनी बोटाला धरून शिकवलं आपल्याला, आता आपण त्यांच्या बोटाला धरून त्यांना आपण सांभाळलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सकळ तीर्थाचे धुरे जे कामाता पितरे तयासे विषय किरीशरी लोणकीचे. सर्व तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ कुठं असेल? आई वडिलांच्या चरणाजवळ. मग तयासे विषय किरीशरी लोणकीचे. तुझं शरीर त्यांच्या सेवेसाठी खर्च कर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली